नागोठणा पोलिसांनी 24 तासामध्ये अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा छडा लावलेला आहे। या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी आहेत उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे सर एकंदरीत काय सांगाल, कशा पद्धतीमध्ये तपासी चक्र फिरली आणि कशा पद्धतीमध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे? दिनांक 11/10/2025 रोजी नागोठणे पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर नंबर 27/25 मिसिंग व्यक्ती कृष्णा खंडवी राहणार गोळावाडी पोस्ट पाबळ तालुका पेन हा मिसिंग झाला असल्याबाबतची आमच्याकडे तक्रार आली। तक्रार 11 तारखेला आल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने CCTV फुटेज चेक करायला लागलो। तर आम्हाला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती की तो नागोठणे एस स्टँड येथे त्याला त्या गावातल्या व्यक्तीने इस्मानी पाहिलेले आहे। त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक नागोठणे येथील CCTV चेक केले असता आम्हाला त्यामध्ये एका गाडीवर मोटरसायकलवरून तिघ जण जाताना दिसले। त्यामध्ये हा मिसिंग व्यक्ती दिसून असल्याचे आम्हाला संशय निर्माण झाला। त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर त्याची पत्नी ती सुद्धा पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिचे मोबाईल नंबर नंतर मयत व्यक्तीचे मोबाईल नंबर हे आम्ही सगळे CDR काढण्यासाठी आणि SDR काढण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस यांना दिले। त्यानंतर CDR आल्यानंतर आम्हाला काही संशयित नंबर दिसून आले। त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की यामध्ये मयताची पत्नीचे नाशिक येथे राहणारा तिचा प्रियकर उमेश सदू महाकाळ याच्याबरोबर प्रेम संबंध असल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न दिसून आले। त्यानंतर दुसरा एक मोबाईल नंबर मिळाला आम्हाला। त्यामध्ये तो मोबाईल नंबर सुप्रिया प्रकाश चौधरी ही राहणारी आडगाव देवळा पोस्ट शिरस्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी असल्याचे आम्हाला लक्षात आले। फॅक्ट अशी आहे की ह्यामध्ये इंस्टाग्रामवरून हे आरोपी मयत पत्नी दीपाली निरगुडे आणि तिचा प्रियकर उमेश महाकाळ यांचे इंस्टाग्रामवरून ओळख निर्माण झाली। या ओळखीचं रूपांतर त्यांचे प्रेमात झाले आणि ही जी मयताची पत्नी आहे तिला हा तिचा नवरा अडसर असल्याचे तिने तिच्या प्रियकरला सांगितलं। तर त्यासाठी ती बोलली की याचा काटा काढल्याशिवाय आपल्याला पुढे लग्न करता येणार नाही। मग यांनी काटा काढण्यासाठी तिचा जो प्रियकर आहे महाकाळ यांनी त्याची मैत्रीण सुप्रिया चौधरी हिची मदत घेतली आणि हिच्या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन करून मयत कृष्णा खंडवी याच्याशी चॅटिंग करणे सुरू केले आणि काही वेळा ते व्हॉट्सअप कॉलवरही बोलले आणि मयतची पत्नी महाकाळ यांनी मिळून आणि चौधरी तिघांनी मिळून याचं कट कारस्थान रचलं। त्या कट कारस्थानमध्ये असं ठरलं की 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास यातील मयत कृष्णा खंडवी यास नागोठणे एस स्टँडवर बोलायचं। त्या अनुषंगाने हा प्रियकर उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी हे दोघं नाशिकवरनं मोटरसायकलवरनं या ठिकाणी आले। एस स्टँडवरला आल्यानंतर यातील मयताला बोलून घेतलं त्यांनी फोनवर। अगोदरच त्यांचं ठरलं होतं की 10 वाजता 10 तारखेला या ठिकाणी भेटायचं। मयत व्यक्ती आल्यानंतर त्याला मोटरसायकलवर बसून हे तिघजण वासगाव नागोठणे जंगल भागात घेऊन गेले होते। तत्पूर्वी यातील मयताच्या पत्नीने तिच्या प्रियकरला त्या ठिकाणचे लोकेशन आणि फोटो शेअर केले होते जेणेकरून त्या ठिकाणी याचा खून करायचा यांचा अगोदरच कट कारस्थान ठरले होते। त्याप्रमाणे हे तिघजण वासगाव या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी गेल्यानंतर मयत व्यक्ती हे जंगलात तिघजण जात असताना मयत व्यक्ती पुढे आणि प्रियकर मागे आणि त्याच्या मागं चौधरी असे तिघजण चालले। त्यावेळेस तिच्या प्रियकरांनी त्या सॅकमध्ये असलेला त्याच्या ओढणी काढली आणि ओढणीने त्याचा गळा आवळून त्याला खाली पाडले। खाली पाडल्यानंतर त्याची हालचाल बंद झाली आणि हालचाल बंद झाल्यानंतर परत तो जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी मयताच्या उजव्या पायातील बुटाची लेस काढली आणि लेस काढून पुन्हा ते गळ्याभोवती आवळून त्याचा खून केला। त्यावेळी हे चालू असताना यातील प्रियकर जो महाकाळ आहे यांनी त्याची साथीदार सुप्रिया चौधरी
हिला त्यावेळेस बाहेर रोडवर जाऊन कोण येतं का काय हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी उभे केले. त्यानंतर त्याची हालचाल बंद झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर हा महाकाळ उमेश महाकाळ आणि त्याची मैत्रीण साथीदार सुप्रिया चौधरी हे दोघंजण पालीच्या दिशेला निघून गेले. पालीच्या दिशेला निघून गेल्यानंतर पालीगावच्या हद्दीत मयत कृष्णा खंडवे याचा मोबाईलमधील सिम काढून मोबाईल बंद करून फेकून देऊन हे दोघं त्याच मोटरसायकलवरून नाशिक या ठिकाणी निघून गेले. एकंदरीत आपण जर सर पाहिलं तर हे जे प्रकरण आहे अनैतिक संबंधातूनच घडलेलं आहे. पण जी मुलगी होती ज्या मुलीला या कटकारस्थानामध्ये आरोपींनी सामील केलं, त्या मुलीचं या प्रकरणामध्ये कशा पद्धतीमध्ये सामीलीकरण आहे? कोणत्या मुलीचं म्हणजे मैताची पत्नी का नाही, ज्या मुलीचा वापर केला की जो मिसिंग होता त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी ज्या मुलीचा वापर केला तिचा याच्यामध्ये कशा पद्धतीमध्ये समावेश? ते समावेश म्हणजे आता त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं तर त्यासाठी काहीतरी चॅटिंग जर समोरच्या व्यक्तीला कळणार ना चॅटिंगने जेंट्सने केलं का लेडीजने केलं तर त्यासाठी लेडीज समोर असणं गरजेचं होतं. त्याने व्हॉट्सअप कॉलवरून त्याच्याशी चॅटिंग केलं किंवा व्हॉट्सअप कॉलवर त्यांच्याशी बोललं. त्यामुळे त्याची मैत्याची खात्री झाली की ही मुलगी माझ्याबरोबर प्रेम करते आणि तो प्रेमाच्या जाळ्यात ओढला गेला. आणि आरोपींचं हेच टार्गेट होतं की मैताला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्याला त्या ठिकाणी बोलवून त्याचा कट कारस्थान करायचं. संबंधित जो मयत आहे त्याचा मोबाईल जो आहे तो देखील फोडण्यात आला. त्यानंतर आपण तपासाची चक्र कशी फिरवलीत? आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन कशा पद्धतीमध्ये मिळेल? आपण मैत्याचे जे मोबाईल नंबर होते ते आपण CDR काढले. त्यामध्ये त्यांनी इंस्टाग्राम जे अकाउंट होतं ते ईमेल ID मैत्याच्या भावाला सेंड केलेलं होतं आणि त्या इंस्टाग्राम आणि ईमेलच्या अकाउंटवरनं आपल्याला ही पुढची माहिती एक एक माहिती मिळत गेली. त्यामध्ये CDR किंवा बाकीचे जे फोटो किंवा काय ते मिळत गेले आणि त्या अनुषंगाने आपण तपासाची चक्र पुढे फिरवून आरोपींना नाशिक येथून दोघांना ताब्यात घेतलं. तत्पूर्वी मैताची पत्नी या ठिकाणी होते आणि ती बरीचशी इन्फॉर्मेशन या ठिकाणून तिचा जो साथीदार आहे त्यांना पुरवित होती. पण आमचं ते पथक माननीय SP मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम, नंतर ॲडिशनल SP माननीय श्री अभिजित शिवतरे साहेब आणि माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक टीम तयार केली. PSI उमेश पाटील आणि स्टाफ. आम्ही हा स्टाफ नाशिक या ठिकाणी पाठवला आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनच्या मदतीने आम्ही आरोपीचा शोध घेतला आणि दोन्ही आरोपींना घेऊन आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून पुढची चौकशी सुरू केली. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कटकारस्थानामध्ये मैताची स्वतः पत्नी या कटकारस्थानामध्ये सहभागी होती. त्यामुळे तपासाची दिशा भरकटत होती असं आपण म्हणालात. तर दिशा भरकटत असताना कशा पद्धतीमध्ये अडचणी आल्या तपास लावण्यासाठी? मुख्य खून याचा ना त्यामध्ये आता आम्हाला जे नंबर मिळत गेले त्या नंबरवरून आम्ही माहिती काढत गेलो आणि त्या माहितीच्या आधारे आम्हाला असं तपासादरम्यान किती अडचणी आल्या आणि कशा पद्धतीमध्ये आल्या? अडचणी तर आल्या पण त्या अडचणी आता काय आम्ही अडचणी काही सांगू शकत नाही. पण आम्हाला जे CDR किंवा जे आम्हाला जे क्ल्यू मिळाले बातमीदारांकडून घ्या किंवा इतर ठिकाणाहून जे मिळाले त्या क्ल्यूच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोचलो. आणि ह्यामध्ये आमचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या स्टाफनी फार मेहनत घेतली आणि ॲप्रिशिएट करण्यासारखे की त्यांनी 2 दिवसात आरोपी शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला. धन्यवाद सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.